महानगर न्यूजचे संपादक संजयजी खेतले साहेब, म्हणजे ही आजची जी न्यूज आहे ती पेपरला देखील येणार आहे, ते संजयजी खेतले साहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत सर. श्री शाहीर लक्ष्मण महाबळे. आज जो इथे आपण प्रोग्राम केलेला आहे त्या प्रोग्राम विषयी थोडक्यात सांगाल का? आज सांगायचं म्हटलं तर आमचे गुरुवर्य किशोरजी मोरे यांचं निधन झालं. त्याबद्दल की एक त्यांना या कलेची आवड होती, म्हणून की आम्ही विचारलं ज्या कलेमध्ये त्यांनी आयुष्य वेचलं, शेवट पण त्यांचा या कलेमध्ये व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही हे आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशदादा महाबळे त्यांनी सांगितलं की गुरुवरे आज या कलेमध्ये एवढ्या वर्षे सातत्याने होते आणि त्यामुळे शक्तितुरा हा कार्यक्रम त्यांच्या शेवटच्या क्षणी सुद्धा व्हायला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आयोजित झाला. हा जो शक्तितुराचा आज प्रोग्राम झाला तो कोकणातला सर्वात महत्वाचा आणि खूप मानलेला असा भाग आहे आणि कोकणवासी त्याला खूप मानतात. आणि हा वारसा तुम्ही पुढे कसं चालू ठेवणार त्याविषयी सांगा. ज्याप्रमाणे आमच्या गुरुवर्याने आजपर्यंत ज्यांना छत्रछाया घेऊन प्रत्येक शिष्याला जे काही ज्ञान दिलं, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्याच पावलावरती पाऊल चालू ठेवून तसंच आम्ही त्यांचा वारसा चालू ठेवणार. स्वर्गीय मोरे साहेबांविषयी थोडस थोडक्यात माहिती द्या. गुरुवर्य आमचे म्हणजे त्यांनी आयुष्यभर कधी संसाराचा विचार कधीही केला नाही. पूर्ण त्याने त्यांचं आयुष्य त्या कलेकडे झोकून घेतला होता आणि शेवट सुद्धा त्यांचा मरेपर्यंत त्या कलेकडे त्यांचं शेवट झालं. एवढंच मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. आणि आजपर्यंत रत्नागिरी रायगडमध्ये बोललं तर किशोर मोरे, एम के टेलर, किशोर नारायण परशुराम हे आमचे गुरुवर आहेत. तर ते कवी कल्पनेचे बादशाह म्हणजे आमचे गुरु किशोर मोरे होते. आणि आजपर्यंत त्यांनी ही कला चांगल्या पद्धतीने कोकणामध्ये जोपासून ठेवले आणि त्याच परंपरेची वारसा आम्ही 100% जपणार हे सांगतो. आपला आणि त्यांचा भेटीचा योग कसा आला? 2002 सालाला मला खूप गाण्याची आवड होती, परंतु एकत्र येण्याचा कधी संपर्क आलाच नाही. पण आमचे काका सुरेशदादा महाबळे रायगडचे सांस्कृतिक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळेला शाहीर पाहिजे होते, त्यावेळेला शाहीर पाहिजे होते तर बाहेरून आणण्यापेक्षा आमचे काका बोलले आपला कोणतरी तयार व्हायला पाहिजे, म्हणून मला तयार केला. माझ्याकडून 2-3 गीतं बोलून घेतली. माझे वडील, माझे आजोबा या क्षेत्रामध्ये होते. त्यानंतर आमच्या काकांनी सांगितलं तू जरा 2 गाणी बोललास तर बरं होईल, बघू आपण काय होते ते. त्याच्यानंतर मग जेव्हा 2 गाणी गायलं सुंदर प्रकारे मी चांगलं गायलं आणि काकांनी सांगितलं नाही आपलं कोणत्या तरी गुरुची गरज आहे. त्यावेळेला मग नामांकित गुरुवारी म्हणजे किशोर मोरेंचं नाव होतं हे अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरीमध्ये. त्यावेळेला मग त्यांना माझी हे भेट करून दिली. त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला. कवी मोरे साहेब यांना आदरांजली तुम्ही कशी द्याल तुमच्या शब्दामध्ये? श्रद्धांजली गीत म्हणून मी एखादा गीत त्यांच्यावरून छोटस बोलू शकतो. परंपरेचा हो नात्याचा गुरुजीच्या परंपरेचा हो नात्याचा गुरुजीच्या परंपरेचा हो नात्याला वडेला तो म्हणा चले त्यांचे खास तांदवाले गोविंद त्यांचे तांदवाले गोविंद त्यांचे नाणे शिष्य तांदवाले गोविंद त्यांचे नाणे राघो बाबा राघो बाबा पुढे आणि धुरा
काही परंपरा देव घराण्याची काही परंपरा त्याने घडविले शिष्य राजी काशीराम ईश्वर नारायण परशुराम सूर्य राम ईश्वर नारायण परशुराम सूर्य राम असे वर्तनामुळे